हॅलो, गुड इव्हनिंग. आज आहे सोमवार आणि संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे. बत्ती वगैरे सगळं झालेलं आहे आणि कुकर लावलेला आहे. आज गोड काहीतरी म्हटलं करायचं. गोडसाठी पुरणपोळीचं हे घातलेलं आहे, पुरणपोळीला घेतलेलं आहे आणि भाजी गरम करायला ठेवलेली आहे. आता त्यानंतर टाकते पुरणपोळीसाठी आणि जास्त काही करणार नाही, तेवढ्याच अगदी थोड्या करणार आहे नैवेद्यासाठी म्हणून. आणि कालचा ब्लॉग तुम्हाला 15 ऑगस्टचा रक्षाबंधनचा पण खूप खूप आवडलेला आहे, त्यासाठी धन्यवाद. आणि कॉमेंट पण मला आलेले आहेत, त्यासाठी पण धन्यवाद. इथून पुढे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशाच कॉमेंट मला करत जा, जेणेकरून मी इथून पुढेही चांगले व्हिडिओ देत जाईल. आणि जे व्हिडिओ किंवा काही माझे ड्रीम्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी व्हिडिओ करत आहे. आणि ते ड्रीम पण जे काही होतील ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. अजून सांगणार नाही जे ड्रीम आहे ते. आणि ते फक्त माझे वैयक्तिक ड्रीम आहेत. ते मुलांचे किंवा काय मुलांचे वेगळे त्यांचं ते चालू आहे त्यांच्या कामात ते. पण माझे स्वतःचे काहीतरी वैयक्तिक ड्रीम आहेत, ते पूर्ण करण्यासाठी मी हे ब्लॉग करत आहे. आणि काही विचार आहेत, जे 29 वर्षातले काही अनुभव आहेत माझे, ज्यामुळे मला इथपर्यंत आम्ही येऊन पोचलो. त्याच्यातले काही सक्सेस मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि इथून पुढं करत राहणार आहे. आणि जे काय आहे ते रेग्युलरचं रुटीन पण तुम्ही आतापर्यंत पाहत आलात. हे असंच माझं 29 वर्ष चालू आहे हे रुटीन. आणि त्याच्यातूनच बदल काहीतरी नवीन नवीन मी करत असते. आणि नियोजनित व्यवहार असतो, ते नियोजनित सगळ्या गोष्टी असतात आमच्या, त्या करत असते. आणि कधी कधी चांगल्या गोष्टी करताना काही अडथळे येतात. आणि बुरी नजरवाले तेरा मुख काला असं मला म्हणायचं आहे. कारण जे कोणी आहे ते कसं असते, कधी कधी वाईट विचार पण करतं वाईट घडण्यासाठी, आणि त्यातून पण कसं उभं राहायचं हे आपल्यावर असतं. आणि फक्त आणि फक्त माझा देवावर विश्वास आहे याविषयी. आणि बाकी कुणावरही विश्वास नाही आहे. कारण त्याचे कोइन्सिडन्स पण काही दिवसांनी सांगेल की ज्यामुळं मला त्या गोष्टींवर विश्वास नाही आहे. आता कधी कधी मी माणुसकी सोडून मी राहत पण नाही आणि वागत पण नाही, अशा चांगलेच अनुभव आहेत आम्हाला. आणि ह्याच्या आधी जे तुम्ही गावचे व्हिडिओ वगैरे बघितलात, आता गावचे व्हिडिओ बघताना त्या संदर्भात मला बघायचं, तिथं खूप त्रास झाला आम्हाला किंवा जे काही असेल ते, जो त्रास झाला किंवा जे काही आहे ते म्हणतात ना, म्हणजे काही गोष्टी घडून येतात आणि काही घडल्या जातात आणि घडवल्या जातात, असं काही होतं ते. आणि त्या गोष्टी मी खूप थोड्या दिवसांनी तुम्हाला सांगेन, ज्या काही गोष्टी कशामुळे घडल्या किंवा काय झालं ते. कारण आता त्याचं विस्तार द्यायला मला आवडणार नाही. त्या गोष्टी काही पर्सनली गोष्टी आहेत किंवा म्हणजे परिवारातल्या, आमच्या कुटुंबातल्या नाही पण भावकीतल्या ज्या असतात त्या अशा गोष्टी आहेत. त्यांनी थोड्या दिवसांनी तुम्हाला सांग. आणि जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आपलं असतं, आणि जोपर्यंत बोलायला लागतो त्यावेळेला आपलं नसतं ते. असं काही घडलेलं आहे, ते मी तुम्हाला थोड्या दिवसांनी सांगेन. आणि आजचा ब्लॉग जो आहे हा मला सकाळी चालू करायचा होता, पण सकाळी बाकी छोट्या मोठ्या कामानिमित्त वेळ मिळालेला नाही, म्हणून म्हटलं आत्ता चालू करू, तुमच्याशी बोलू शेअर करू. आणि इथून पुढे पण तुमचे असेच साथ राहू दे. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थोडेफार मोटिवेशनल पण असणार आहेत व्हिडिओ, पण आज थोडे दिवस ते त्याला लागतील प्रोग्रेसिव्ह, म्हणजे जितकं हळूहळू मी तुमच्यापर्यंत माझे विषय जसं मांडत जाईल तसं तुम्हाला कल्पना, म्हणजे काही नवीन वैवाहिक जीवनातल्या पण मुलींना पण त्याचं प्रेरणादायक असं ठरेल. काही गोष्टी असे विषय पण असतील. आणि कसं आहे, हे मला कंटिन्यू ठेवायचं आहे. जे काय आहे ते काही इथून पुढचा जो वेळ आहे तो माझा फक्त यूट्यूबसाठी असणार आहे. आणि तरी आजचा ब्लॉग मी सुरुवात करत आहे आणि पुरणपोळीसाठी टाकणार आहे. 1 वाटी तेवढंच घेतलेलं आहे पुरण. आणि आता तुम्ही शिट्ट्या झालेल्या, गॅस पहिला बंद करते. आणि ब्लॉगमध्ये प्रत्येकाचं येण्याचं कारण नसतं, कारण मला त्या काहींना घरात आवडत नाही किंवा मला पण आवडत नाही ते सगळं शेअर करायला, कारण प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात आहे त्यामुळं. आणि मला त्या गोष्टी शेअर करायला जास्त एवढ्या आवडत नाही, त्यामुळं
ते करत नाही आहे मी शेअर. आणि नक्की ह्यामध्ये तुमचा सपोर्ट राहील. काही गावाकडे शेडमध्ये मी ज्या वेळेला काम करत होते त्यावेळेला असं एकाने हे केलं होतं की सपोर्ट करा असं. ताई त्यासाठी थँक्यू. पण कारण तिथं नेट वगैरे नसल्यामुळं मला वेळोवेळी त्या गोष्टी टाकायला खूप लांब जावं लागत होतं. आमच्या तिट्यावर म्हणून आहे तिथं जावं लागत होतं. ब्लॉग एडिटिंग केल्यानंतर मला अपलोड करायसाठी जाता येताना म्हणजे लोक पण पाहत होते की काय करते किंवा काय. पण थोडंफार जेवढं होईल तेवढं मला टाकता आलं. कारण तिथं आम्हाला कसं सहवास म्हणजे तिथं गोष्टच तुमच्याशी मी शेअर करू शकत नाही. समजून घ्या जे काय असेल ते. आणि मी जे थोडंफार माझ्या लाईफमध्ये मी एन्जॉय करते किंवा जे काय माझ्याशी मी थोडंसं हे करते, इकडे तिकडे जाते येते, त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत आहे. आणि मध्ये मी टाकलं होतं की एकटी निवांत फिरणार आहे वगैरे काय. तर ते म्हणतात ना बुरी नजरवाले त्या मूक आला तसं काहीतरी झालं ते. आणि ते खरंच कुणाला तरी लागलं आणि त्यामुळं तो त्रास पण बरंच काय 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 वेगळं वेगळं घडत गेलं. पण त्याही गोष्टीला आम्ही खंबीरपणा साथ दिली आणि उभे राहिलो त्या गोष्टीतूनही सुद्धा. आणि कसं आहे कुणाला असं सांगावं नाही लागलं पाहिजे की आता आम्हाला तुमची गरज आहे असं. आणि त्या आता माहिती झालेलं आहे त्यामुळं आम्ही कोणाला म्हणजे असं म्हणत पण नाही की तुमची आम्हाला गरज आहे असं. ज्यावेळी आमच्यावर जीवावर बेतं त्याच वेळी आम्ही दुसऱ्याला सांगतो. जोपर्यंत आमच्या हातावर असतं तोपर्यंत आम्हीच त्या गोष्टी हाताळत आलेलो आहोत. आणि आम्हाला आता अशी आमची एक मैत्री सर्कल किंवा जे काय आहे ते असं पण आहे की जे मानसिकतेनं किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टीत पण आर्थिकदृष्ट्या असू देत किंवा काही गोष्टींना मदत केलेले पण लोक खूप आहेत. त्या प्रत्येक गोष्ट मी आता आमच्या मिस्टरांच्या असू दे किंवा काय असू दे घरी आलेले पाहुणे एवढे मी शेअर करत नाही आहे. कारण कोणी जवळचं असतं कोणी लांबचं असतं. प्रत्येकाची वैयक्तिक हे असतात की प्रत्येकाला नेट ह्याच्यावर येणं घेणं मला बरोबर वाटत नाही. त्यामुळं खूप अशी एवढे 29 वर्षातली जी मैत्री आहे किंवा जे काय आहे ते एक आमच्यासाठी ते पर्सनल आहे लाईफ. त्यामुळं सगळ्या गोष्टी मी शेअर करू शकत नाही. आणि हे जे इथून पुढचं जे आहे ते यूट्यूबवरती आमचं पर्सनल लाईफ असणार आहे. म्हणजे माझं वैयक्तिक थोडंफार असणार आहे जास्त करून. आणि नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करू शकता आणि कॉमेंट करू शकता. टेक केअर, काळजी घ्या. आणि आजचा व्हिडिओ नक्की कसा वाटला आणि मी तुमच्यासोबत थोडंफार बोलू शकले आणि कसा वाटला नक्की सांगा. आणि काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट.